कायदा व सुव्यवस्था मजबूत करा, अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवा आणि सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवा. पश्चिम महाराष्ट्रातील गुन्हेगारी मोडीत काढा, राज्याचा कायदा व सुव्यवस्था मजबूत करा, अशा सूचना राज्याचे अपर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता यांनी केल्या. कोल्हापूर परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्याचे अपर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था निखिल गुप्ता आज बुधवारी कोल्हापुरात आले. कोल्हापूर पोलिसांनी त्यांचे स्वागत केल्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण क्षेत्रातील पोलीस दलाची आढावा बैठक त्यांनी घेतली. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या कार्यालयात बैठक पार पडली. 5ही जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक उपस्थित होते. 5ही जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, प्रलंबित गुन्ह्यांचा तपास, नवीन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी यावर अपर पोलीस महासंचालक गुप्ता यांनी मार्गदर्शन केले. पश्चिम महाराष्ट्रात अंमली पदार्थाविरोधी मोहीम राबवा, सायबर गुन्ह्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सतर्क रहा, मोकासारखे गंभीर गुन्हे दाखल करून गुन्हेगारी मोडीत काढा, अशा सूचना त्यांनी दिल्या. बैठकीनंतर सायंकाळी उशिरा करवीर विभागीय पोलीस उपअधीक्षक कार्यालयाची त्यांनी पाहणी व तपासणी केल्याचं सूत्रांनी सांगितलं. 1996 बॅचचे IPS अधिकारी निखिल गुप्ता आहेत. महाराष्ट्राचे अपर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था पदाचा कारभार स्वीकारल्यापासून त्यांनी पोलीस कार्यप्रणालीच्या आधुनिकीकरणावर आणि गुन्हेगारी मोडीत काढण्यावर भर दिला. त्यांच्याकडे प्रशासकीय कौशल्याचा मोठा अनुभव असून ते राज्याची कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी प्रशासकीय भूमिका निभावल्या असून पोलीस दलातील प्रशिक्षण आणि नेतृत्वामध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. राज्यातील पोलीस प्रशासनात मोठे बदल घडवून आणण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. TV नेक्स्ट साठी तुषार पाटील.